Hello everybody, good afternoon all of you, and once again welcome back to my YouTube channel. Today we are going to learn how can we speak correctly with our relatives, friends and neighbors in English using daily sentences. So let's start our video, but before the starting of this video, I will request to you, please, if you are new here, don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. So let's start our sentence. तर मित्रांनो, आज आपण इंग्रजी बोलत असताना ज्या चुका करतो आणि त्या चुकांमधून आपण काहीही शिकण्याचा प्रयत्न करत नाही, सतत चुका करत असतो, इंग्रजी चुकीचं बोलत असतो, तर ते आपण कशा पद्धतीने दुरुस्त करू शकतो? आपली चुकलेली वाक्य, आपली बोललेली वाक्य जी चुकीची असतात ती आपण कशा पद्धतीने हाताळू शकतो ते आज आपण बघणार आहोत. काही दररोजची बोलली जाणारी चुकीची वाक्य जी आपण सरसपणे वापरतो, बोलतो, ती बरोबर कशी बोलता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पहिले जे वाक्य आहे, आपल्याला म्हणायचं आहे की मी दररोज टीव्ही बघत नाही. मी दररोज टीव्ही बघत नाही. या ठिकाणी इंग्रजीमध्ये बोलत असताना लोक चुका करतात. ते कशा पद्धतीने वाक्य बोलणार? ते म्हणणार आय एम नॉट वॉच टीव्ही एव्हरी डे. आय एम नॉट वॉच टीव्ही एव्हरी डे. हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी चुकलेलं आहे हेल्पिंग वर्ब. म्हणजे हे वाक्य कसं हवं होतं? आय डोंट वॉच टीव्ही एव्हरी डे. आय डोंट वॉच टीव्ही एव्हरी डे. हे वाक्य अशा पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मी दररोज टीव्ही बघत नाही. या ठिकाणी डू नॉट, डू हे हेल्पिंग वर्ब आपण वापरलेलं आहे, ते या ठिकाणी योग्य आहे. मग बरेच लोक एम नॉट वापरतात, ते वाक्य चुकीचं ठरतं. ते वाक्य बोली भाषेमध्ये वापरलं जात नाही, परंतु आपण ते बोलण्याचा प्रयत्न करतो. मग करेक्ट वाक्य काय असणार आहे? आय डोंट वॉच टीव्ही एव्हरी डे. मी दररोज टीव्ही बघत नाही. पुढचं वाक्य बघा. आता पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण बोलताना अशाच पद्धतीने चुका करतो. आपल्याला म्हणायचं की मी दररोज व्यायाम करत नाही. मी दररोज व्यायाम करत नाही. मग आपण काय म्हणतो? आय एम नॉट एक्सरसाइज एव्हरी डे. आय एम नॉट एक्सरसाइज इन द एव्हरी डे असं म्हणतात. हे सरसपणे चुकीचं वापरलेलं आहे इंग्रजीमध्ये. यात व्याकरण चुकीचं आहे. मग हे वाक्य आपण कशा पद्धतीने बोलू शकतो? हे वाक्य आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की आय डोंट एक्सरसाइज इन द मॉर्निंग. आय डोंट एक्सरसाइज इन द मॉर्निंग. मी सकाळी व्यायाम करत नाही. हे अचूक वाक्य आहे, बरोबर आहे. पुढचं वाक्य बघा. पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा बोलताना आपण अगदी सहज चुका करतो. मला आज घरी यायला उशीर होईल. हे वाक्य मला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे, तर मी हे कशा पद्धतीने म्हणायला पाहिजे? आपण सरसपणे चुकीचं म्हणतो की आय विल लेट कमिंग होम टुडे. हे वाक्य चुकीचं आहे.
या वाक्यामध्ये फ्युचर कंटिन्यू टेन्स वापरायचं आहे आपल्याला. मग ते वाक्य बरोबर ठरेल. जसं की आय विल बी लेट कमिंग होम टुडे. आय विल बी लेट कमिंग होम टुडे. मला आज घरी यायला उशीर होईल. हे अशा पद्धतीने वाक्य हवं होतं, पण आपण सरसपणे चुकीचं वाक्य वापरतो. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आता मला म्हणायचं आहे की मला झाडाची फुलं तोडली पाहिजे किंवा मला झाडाची फुलं तोडायची आहे. मग वाक्य बरोबर कशा पद्धतीने म्हणायला पाहिजे? आय वॉन्ट टू पिक द फ्लावर्स फ्रॉम द ट्री. आय वॉन्ट टू पिक द फ्लावर्स फ्रॉम द ट्री. मला झाडाची फुलं तोडायची आहे. हे बरोबर वाक्य ठरेल. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आता मला म्हणायचं आहे की रस्त्यावर गर्दी जमलेली आहे. मला म्हणायचं आहे की रस्त्यावर खूप सारी गर्दी जमलेली आहे. हे वाक्य जर मला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर मी ते कसं बोलणार? पण आपण चुकीचं पहिले वाक्य बघूया. चुकीचं वाक्य कसं बोललं जातं? अ क्राऊड इज गॅदर्ड ऑन द स्ट्रीट. चुकीचं आहे हे वाक्य. या ठिकाणी वापरलेलं हेल्पिंग वर्ब चुकीचं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं करायचं? ते वाक्य बरोबर आपण अशा पद्धतीने बोलू शकतो. अ क्राऊड हॅज गॅदर्ड ऑन द स्ट्रीट. अ क्राऊड हॅज गॅदर्ड ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर गर्दी जमलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा होता, पण आपण सरसपणे हे वाक्य इंग्रजीमध्ये बोलतो. ते चुकीचं वाक्य असतं. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आपल्याला असं म्हणायचं की मुले क्रिकेट खेळायला गेलेली आहे. मुले क्रिकेट खेळायला गेलेली आहे. आता हे वाक्य चुकीचं कसं बोललं जातं? आपण सरसपणे हे पण वाक्य ऐकतो, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ऐकतो की चुकीचं बोललं जातं. बघा हे वाक्य असं बोललं जाईल किंवा असे म्हणणार द चिल्ड्रन आर गॉन टू प्ले क्रिकेट. चुकीचं वाक्य आहे. द चिल्ड्रन आर गॉन टू प्ले क्रिकेट. या ठिकाणी करेक्ट वाक्य, अचूक वाक्य काय हवं होतं? द चिल्ड्रन हॅव गॉन टू प्ले क्रिकेट. द चिल्ड्रन हॅव गॉन टू प्ले क्रिकेट. मुले क्रिकेट खेळायला गेली आहे. हे वाक्य बरोबर ठरेल. त्या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. आपल्याला म्हणायचं आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो की मुलांनी अजूनही जेवण केलेलं नाही. मुलांनी अजूनही जेवण केलेलं नाही. मग हे वाक्य चुकीचं सरसपणे बोललं जातं. ते अशा पद्धतीने बोललं जातं. द चिल्ड्रन आर नॉट इटन एट. या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य आपण कशा पद्धतीने बरोबर बोलू शकतो? आपण म्हणू शकतो द चिल्ड्रन हॅव नॉट इटन एट. द चिल्ड्रन हॅव नॉट इटन एट. मुलांनी अजून जेवण केलेलं नाही. मग ह्या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. तर अशा चुका आपण सरसपणे कळत न कळत आपल्या इंग्रजी वाक्यांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर इंग्रजीचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.